दमान घे सांगता पण तू असं धरतोस काय त्याचा आधी सांग. मी आंब्यावर चढलो होतो. होय आंब्यावर चढला होता. हातच काय समजलं तर विचारित होता मी तुला. सुपाऱ्या काढतो तो आंब्यावर. आंब्यावर ना सुपाऱ्या या काय कधी काय सावसीन घे सांगतील त्याला आता उतरलाय वाटते. चौकाशी काय जाऊ माहित होता सांग. पावलाच्या पुढे या चौकाशी काय ते इस्कटून सांग. छोपड आली आंब्याचं झाड आहे ना तशी छोपड आलेली आहे. छोपड आलेली आहे. सुपाऱ्या काढत होतो. सुपाऱ्या काढत होता. सुपाऱ्या काढत होतो. अरे सुपाऱ्या काढत होतो बरोबर पण त्या आंब्यावर कशाला. अरे आंब्यात छोपड गेलेली अशी नसते की आंब्यात छोपड. आंब्याच्या फांदीत वर गेली असं म्हणून तू आंब्यावर चढला. म्हणजे तुला असं जमणार नाही ना डायरेक्ट सरळ झाडावर चढायला म्हणून पुढे काय झालं. छोपड गेलेली बायको म्हणाली छुपाऱ्या संपल्या. त्यात छुपायला का झाला त्या काल झाला छुपाया आपला माझ्या मुलीला माझं बालकं असं छोटं होतं का नाही. काय हा पॉल होते मग पुढे काय झालं. रुद्र जा त्याला म्हटलं अरे मी छुपायला काढतो तुम्ही त्या गोळा करा. म्हणून पोरांना नेलं. त्या वाकड्या काका आम्ही तुझ्या छुपायला करू बोला करू बोला. तथा चालतात आंब्याच्या फांदीवर बसलो जाऊ. आंब्या फांदीवर असतात. हा छुपालीचा धन तुटलेला. आत्ती बसून काढल्या काली टाकी आम्ही केलेलं बोला आता छपल्या काय पहिले काय बघता छपल्या ना कोणत्या वाकल्या वाकल्या का तू त्या फाटीला बसला काय ना दोन सुपाऱ्या अजून हाय. एवढ्या काढून दोन सुपाऱ्या अजून हाय. तो कोण परा म्हणतात. दोन तुपाल्या वाकल्या का कशी काय एवढ्या सगळ्या काढल्या तरी दोन होते. खाली आला मी बोलत नाही का म्हणतो वाकल्या बाबा वलती कर तू झाला वलती बसला तरी त्या दिसता फाटी नव्हते ना वर गेल्यावर काय सुपारी दिसत नाही. आली आली
अरे वर गेल्यावर दिसतोय. आपण त्याच्यासारखाच आहे. आणि म्हणतात एक आडवा झापण आहे. अयो, वर गेला आणि बघतायचं काय? अल्या उगायच्या बघायला गेला. प्रोफेसर, त्यांच्या छागलीच्या पिचक्या द्या. उतरला का नाही घेतला धो नागाच्या नागरिका एक फोकाटा आणि नाही समजे ना सुपाऱ्या नाही समजे ना तू कशामध्ये बोलवलं रे बघ थांब थांब काळजी करू नको त्याचं औषध आहे आपल्याकडे जरा मी काय सांगतो आहे त्या तुझ्याला देव बाप्पानी काय सांगितलं माहिती आहे काय गेल्या अरे सांग ना तूच सांगायचं अरे होय पण सगळं मी वाढलं तर तू काय पत्राला तुम्हाला बघतोय काय झालं घसा बसत येतोय ना किती सांगतो मी आता बघ तर तरी येईल आता कोण कौलं मी काय आणि खायचंय जाऊ द्यायचं नाही काय ना कोकणचं धैर्य मथुरेला जाऊन द्यायचं ना असं म्हणणार सांगितलं मी हाय ना तुला बोलवला झालं करतील ना जमल ना मग जाऊया मला तू म्हणतो
वाटेचा धर्माच्या वाटेवर एकत्र म्हणून थेट बाजाराचं होतं. विचारा त्या काकांना मी किती होती. घराच्या कामामुळे वेळच नाही भेटला बघ. काय सासू तुला भोकाचे वडे बनवता की अगं राधे, आता झालं ते झालं. आपल्या बाजारात जायला खूप उशीर होतोय बघ. आपल्याला निघायला हवं. राधे तू बोलते ते बरोबर आहे बघ. काय बरोबर आहे? तुला काय कामं असतात का? नुसते तुझी सर्व कामं सासू करते. तू तर डायटून झोपलेली बघ राधे, भांडण नको हिला. तू तरी गप्प बस. बघ ना कशी भांडण करून. हो बस चला आता. चला आता. आंबा? आता कुठे दिसला आंबा? इकडे तर आंबे लागलेच नाही. आंबा नाही थांबा थांबा. होय. आता काय झालं थांबायला? तुम्ही थांबा गं, मी बघते. काय गं तुला काय झालं. अगं राधे या रस्त्याला 3 पाटी कुठले बघ. त्यातलं मागे आहे तर नेमकं पाटा कुठला. हो का बाई खरंच 3 पाटे फुटले. थांब काय आता बंद झालं होऊन राधे? रस्त्याला 3 पाटे चालू फुटले. असलं जाऊ अगं हो, एक जातो इकडं, एक जातो तिकडं. हा एक समोर चाललाय बघ. आता इथं बाजार जायचा रस्ता कुठला? आपल्याला ह्या संकटातून एकच व्यक्ती बाहेर पडू शकते. अगं राधे, ती कोणती? ती म्हणजे आपली पुढारी बाई. पुढारी बाई? ती कोण आता पुढारी बाई करून? आता ही कुठल्या पक्षातली. कुठला कोणाचा आहे कोणाकडे आहे नाही अरे मोठा होय. पक्ष. नाही मोठा होय, पक्ष. ऐक की. बाहेर जायचा. हा कोणाकडे आपला आहे? पक्ष. असं होय, आता काय करायचं? सोनू आणि पुढारी बाई म्हणजे दुसरं कोणी नाही हं. मग कोण माणूस राधे? आपली मावशी. असं होय. मी मावशीला हाक मारून बघते हं. हो, मारा. मावशी अगं ए मावशी. नाच मावशी अगं ए मावशी. कोण त्याचं कॉल मिळेल वाटायला किती ते माझ्या नावात नाही ते. काय झालं काय गो मावशी आम्ही सारा बाजू घालतोय. हो, उगाच मोबाईल अरे ते- माझी मदत पाहिजे अरे मोबाईल त्याच्या नाही अहो मी पाचसाकडे बसलो दोन पाचसाकडे अगो काय म्हणजे यायला पाहिजे काय हो हो मावशी. हा बरोबर तुम्ही थांबा तिथं मी आलं ए, आम्ही थांबतो. अगं हाक मला मारताय सकाळ सकाळी सांग पोळी लोकाय याची गडबड झाली तिचे पैसे लाव. तुमची लाडाची गबाय तुमची लाडाची मावशी मी तयार झाली अग थांबा ग पोरीनो येते मी घाई तुमची लाडाची मावशी मी तयार झाली थांबा ग पोरीनो येते मी घाई तुमची लाडाची मावशी मी तयार झाली थांबा ग पोरीनो येते मी घाई
काय बुवा? मावशी नाव घे. आता ही कुठली पद्धत? आपण तुम्ही यायची. पैसे काय गेले असतील ना? यश. असं ना हो, मत करते. जाऊन दे जाऊ दे. आता माझा भाव आहे ना तुला आलाय माझ्याकडे त्याच्या बायकोला आणि आर्यन. त्याच्या पोरग्या ऐकतेला घेईन म्हणून म्हटलं परसाकडे बसलाय असं होय मावशी मग ऐकतंय कोण आता अरे दाबू पाटी. तुमच्या पैशात पहिलं लग्न केला त्याची बायको दिसती आजारपण गाडी मेन अरे देव. मग त्यानं दुसरं लग्न केलं मग त्याची कारण काशी मुलाची कारण काशी बोलते काशीमध्ये दुसरी पोरगी बायको काशी ती होती इदुआ. काम सोडून चालू आहे त्यांना. तिचा पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होता तर ह्या आपल्या पैशाला ऐकता गावला ऐकता मग मला कशाला बोलवलं मावशी रस्त्याला तीन फाटे कुठे अरे असल्या फाट फुट मी फाट्यावर तुला फाट पाडलाय माझ्या मग या दाखवता हा फाटा गेला मोड्यात नाकात हा गेला धरणावर आणि हा सामनी गेला तुमच्या आयुष्या बाजारात गेला एवढं देव काय आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न हसताय ना त्याला काय काय विचारतोय हसताय ना हसायलाच पाहिजे हवा म्हणजे हसताय ना हसाय पाहिजे काय अगं नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न आपण काय घेतलं काय घेतलं हे सांगायला पाहिजे की नको सांगा आता एक हॅलो 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 मावशी अंकेश माचुळे याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचं नाव घ्यायचं मावशी. अंकेश माचुळे ऐकताय ना आमचा आलाय नाही. अरे गेला कुठे. इवले हरणाचे इवले पाय इवले हरणाचे इवले पाय अंकेशराव कुठे दिसत नाही कुठं पिऊन पडले का काय तसेच मावशी प्रशांत मांजरेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मावशीनं नाव घ्यायचं त्यांचं. प्रशांतराव दिसत नाहीत कुठं बघ असतील तिथंच कुठंतरी. नाही दिसत नाही दिसत नाही. घेता लाल मिरची आठव. हा लाल टोमॅटो हिरवी मिरची हा लाल टोमॅटो हिरवी मिरची प्रशांतराव मी तुमची आरची आणि तुम्ही माझ्या परसा तू